मिरवणुकीला सुरुवात होऊन सिद्धेश्वर मंदिर येथील संमती कट्ट्याजवळ येतात। मार्गामध्ये लोक त्यांची इच्छा पूर्ण व्हावी व त्यांची भक्ती असते म्हणून नंदीध्वजाला बाशिंग बांधतात व पूजा करतात। हजारोंच्या गर्दीत सजलेले नंदीध्वज आणि डोळ्याचे पारणे फेडेल असा हा विवाह सोहळा संमती कट्ट्याजवळ पार पडतो। या वर्षी हा विवाह सोहळा 13 जानेवारीला होणार आहे। आता विवाह का होतो ते ऐका। सिद्धेश्वर महाराज हे सध्याच्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात नित्यनेमाने महादेवाची पूजा करायचे। तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी तिकडे गंगा नावाची कुंभार कन्या सडा रांगोळी करायची, तो परिसर स्वच्छ ठेवायची। पण एक दिवस कुंभार कन्याने तिची इच्छा व्यक्त केली की तिला सिद्धेश्वर महाराजांसोबत विवाह करायचा आहे। पण सिद्धरामेश्वर म्हणाले की मी तर तुझ्यासोबत विवाह करू शकत नाही। पण तिचा आग्रह पाहून तिच्या आग्रहापायी त्यांनी तिला त्यांच्या हातातील अष्टमहासिद्ध योगदंडासोबत विवाह करण्यास सांगितले आणि योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज असल्याने या दिवशी नंदीध्वज व कुंभार कन्याचा विवाह होतो। अक्षता सोहळ्याचे जे संमतीपठण असते म्हणजेच मंगलाष्टका ते म्हणण्याचा मान हा शेटे करण्याला असून सध्या सुहास शेटे हे त्याचे पठण करतात। विवाह झाल्यानंतर 7 नंदीध्वज मंदिरामधील अमृतलिंगाजवळ येतात आणि मंदिरमध्ये सर्वजण विवाहानंतरचे जेवण जेवतात। जेवणामध्ये विशेष शेंगा चटणी, बाजरीची भाकरी, शेंगा पोळी व मिक्स भाज्यांचा गरगट्टा असतो आणि सगळं झाल्यावर 7 नंदीध्वज पुन्हा 68 लिंगास प्रदक्षिणा घालून